दादा, इस्रोच्या धर्तीवरती जुन्नर तालुक्यात एक स्कूल उभी करायची, शाळा उभी करायची. जुन्नर तालुक्यातली मुलं देखील JMRT सारख्या किंवा NASA सारख्या इस्रो सारख्या संस्थांमध्ये काम करावी ही तुमची इच्छा. त्या माध्यमातून तुम्ही खरं तर निवडणुकीच्या आधीच खूप मोठ्या प्रमाणावर तयारीला सुरुवात केलेली होती. कुठपर्यंत शाळेचा आता आपला प्रोजेक्ट येऊन पोहोचतोय? बघा, पहिलं आम्ही जे नारायणगावच्या शाळेमध्ये आम्ही जे मुलांचं पहिले शिबिर घेतलं, कार्यशाळा घेतली, त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं त्या ठिकाणी प्रतिसाद भेटला. त्या मुलांची चाचणी आम्ही घेतली. त्यावेळेला ती चाचणी घेत असताना जी आमची टीम आहे, ज्याच्यामध्ये जे शिवडे सर असतील, निंबाळकर सर असतील, संतोषजी घोटले असतील आणि आमचे सगळे सहकारी असतील, या सर्वांनी नंतरच्या काळामध्ये पालकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांची जी परीक्षा नंतर झाली त्याच्यामध्ये काही मुलं उत्तीर्ण झाली. त्यापैकी जवळजवळ 55 मुलं हे आता विमानाने पुण्याच्या एअरपोर्टवर अहमदाबादला जाणार आहे. तिथं एक चांगल्या हॉटेलमध्ये, म्हणजे कदाचित ते 4 स्टार असेल, 3 स्टार, मला माहीत नाही. मी आता सगळं नियोजन संतोष घोटणे आणि आमच्या टीमने केलं आहे. परंतु पुन्हा त्या तिथे इस्रोच्या अहमदाबादच्या सगळ्या त्या टीमला भेट देऊन त्या सगळ्या अंतराळाचा विषय अभ्यास करून पुन्हा 3 दिवसांनी पुन्हा विमानाने ती मुलं अहमदाबादून पुन्हा पुण्याच्या आपल्या एअरपोर्टवर येणार आहे. मी प्रयत्न केला की आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 4 तारखेला त्या मुलांना बुके द्यायला यावं असा एक छोटासा मी प्रयत्न केला आहे. परंतु त्याला किती यश येतं मला माहीत नाही. पण त्यांनी सुद्धा तोड भरून कौतुक केलं. ते म्हटले, मी माझे एक पत्र या मुलांना देतो, जर मला येता तर मी येईलच, पण एक पत्र या मुलांना मी त्यांना शुभेच्छा पण देईल. जगभरातलं सगळ्यात मोठं जे अभ्यासाचं जे व्यवस्थापन आहे ते आहे सर्व विज्ञानाचं. आता जग सगळं सॅटेलाईटवर आलेलं आपल्याला कल्पना आहे. आणि या सॅटेलाईटमध्ये भारताने अनेक आत्तापर्यंत सॅटेलाईट तयार केलेत. परंतु प्रमुख सॅटेलाईटमध्ये त्याची संख्या जगातल्या संख्येपुढे अतिशय नगण्य आहे. परंतु आता आपण जे पॉइंटेड जे काही सॅटेलाईट करणार आहे त्याच्यामध्ये या मुलांनी आपल्याला खूप स्पार्क आहे. या अंतराळाची आणि या इस्रोच्या बाबतीतली शाळा भारतातली पहिली ही जुन्नर तालुक्यामध्ये व्हावी हे स्वप्न आम्ही पाहिलं. मला संतोषजी घोटणे यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी एक चांगल्या टीम ची मला भेट करून दिली आणि या टीमच्या माध्यमातून मला या सगळ्या विषयाला मला प्रोजेक्ट करता आलं. लवकरच आम्हाला ती जागा घ्यायची की ज्या जागेवर आम्हाला अख्ख्या भारतातल्या तरुण आणि तरुणीला भविष्यामध्ये शिक्षण द्यायचं आहे. खर्च मोठा आहे पण ती गरज आहे. त्या अनुषंगाने मी आता कामाला लागलेलो आहे. निश्चितपणे थोडासा विलंब होईल परंतु काम होणं अतिशय गरजेचं आहे. कारण हल्ल्याची मुलं ही विज्ञानाच्या दिशेने धावणं आणि त्यात अब्दुल कलाम साहेबांचं जे स्वप्न आहे, किंबहुना आपल्याला कल्पना असेल की साराभाई म्हणून ज्यांनी सुरुवात केली पहिली भारतात, विक्रम साराभाई यांच्या स्वप्नाला जर आकार द्यायचा असेल आणि या भारताला जर या बाबतीमध्ये जर समजा आपल्याला सबल दृष्टीने जर पुढे पोहोचलं असेल, तुम्हाला माहिती आहे का आता मध्ये ते चंद्रयान गेलं, तिरंगा लावून जेव्हा चंद्रयान गेलं तर अख्ख्या 140 कोटी जनतेची मान उंचावली आणि छाती अभिमानाने त्या ठिकाणी फुलली. त्यामुळे विज्ञानामध्ये आपण पुढे जाण्यासाठी उद्याच्या 4 तारखेला आपली 55 मुलं अहमदाबादला जात आहेत. मी त्यांच्या पालकांना धन्यवाद देतो, त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि विषय म्हणजे आमची जी टीम आहे त्या सगळ्या टीमला सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन आरंभलेलं आहे. मुलांना तुम्ही शाळेच्या आणि नवीन विज्ञानाच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल टाकायला निश्चितपणे त्यांना त्यांची पाठराखण करा अशा पद्धतीचं आव्हान मी पालकांना करतो. आणि 4 तारखेच्या मुलांच्या या ट्रिपला, त्यांच्या दौऱ्याला, या अभ्यास दौऱ्याला जुन्नर तालुक्याच्या वतीने आणि राज्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या वतीने मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो.